नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 इंग्लिशमधील चॅप्टर 2.4 एक्सक्यूजेस अ स्किट याचा इंग्लिश वर्कशॉप म्हणजेच त्यातील प्रश्न आणि उत्तरे क्वेश्चन्स अँड आन्सर्स पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. क्वेश्चन 1. कंप्लीट द फॉलोइंग बाय इन्सर्टिंग द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द स्किट. यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्यासाठी योग्य शब्द आपल्याला या स्किटमधून म्हणजेच या कथेतून निवडायचे आहेत. नंबर 1. द हेवी लोड वुड नॉट. तर मित्रांनो, या रिकाम्या जागी योग्य शब्द येईल मूव्ह. पूर्ण वाक्य होईल द हेवी लोड वुड नॉट मूव्ह. हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की रितेशच्या कथेतील कुत्रा त्याच्या बॅगेवरून अजिबात हलत नव्हता, म्हणजेच इट वुडंट बज ऑर इट वुड नॉट मूव्ह. म्हणून इथे मूव्ह हा शब्द अगदी योग्य आहे. नंबर 2. द पोलीस अराइव्ड टू डॅश द क्राईम. इथे योग्य शब्द समूह आहे टू डील विथ. पूर्ण वाक्य होईल द पोलीस अराइव्ड टू डील विथ द क्राईम. टू डील विथ म्हणजे एखादी परिस्थिती हाताळणे. जसं रितेशच्या शिक्षिका त्याला गमतीने म्हणतात की त्याला एकाच वेळी बऱ्याच गोष्टी डील विथ कराव्या लागल्या, त्याचप्रमाणे पोलीस गुन्हा घडल्यानंतर परिस्थिती हाताळायला म्हणजेच टू डील विथ द क्राईमसाठी येतात. नंबर 3. माय फ्रेंड डॅश मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. या रिकाम्या जागी येईल ऑफर्ड. पूर्ण वाक्य होईल माय फ्रेंड ऑफर्ड मी टू ईट चॉकलेट्स इन द क्लासरूम. ऑफर्ड म्हणजे देऊ करणे. जसे रितेशने त्या कुत्र्याला बिस्किटे ऑफर केली होती, त्याचप्रमाणे या वाक्यात एक मित्र दुसऱ्या मित्राला चॉकलेट्स देऊ करत आहे. नंबर 4. आय वॉज डॅश टू फाइंड माय लॉस्ट नोटबुक्स. इथे आपण लिहिणार आहोत इन मॅड रश. पूर्ण वाक्य होईल आय वॉज इन मॅड रश टू फाइंड माय लॉस्ट नोटबुक्स. नंबर 5. द इंजर्ड चाइल्ड केप्ट डॅश विथ पेन. या रिकाम्या जागी योग्य शब्द आहे ग्रोनिंग. पूर्ण वाक्य होईल द इंजर्ड चाइल्ड केप्ट ग्रोनिंग विथ पेन. ग्रोनिंग म्हणजे वेदनेने कणणे किंवा विवळणे. कथेच्या सुरुवातीला रितेशला रस्त्याच्या कडेला एक माणूस वेदनेने कणताना म्हणजेच ग्रोनिंग विथ पेन दिसतो, म्हणून जखमी मूल वेदनेने कणत होते, यासाठी हा शब्द बरोबर आहे. नंबर 6. ही स्टोल द कॅश अँड डॅश इन द डार्क नाईट. आणि शेवटच्या रिकाम्या जागी येईल वॅनिश्ड. पूर्ण वाक्य होईल ही स्टोल द कॅश अँड वॅनिश्ड इन द डार्क नाईट. तर हा होता आपला पहिला प्रश्न. मित्रांनो, आम्ही आशा करतो की तुम्हाला हे स्पष्टीकरण नक्कीच आवडले असेल. जर आमचे प्रयत्न तुम्हाला अभ्यासात मदत करत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. तुमचे एक सबस्क्रिप्शन आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. आता आपण या पाठातील दुसरा प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन 2. रिअरेंज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर द नरेटर. तर मित्रांनो, इथे आपल्याला काही घटना दिल्या आहेत ज्या रितेशने सांगितलेल्या कथेतील आहेत, पण त्यांचा क्रम चुकलेला आहे. आपल्याला त्या घटना योग्य क्रमाने लावायच्या आहेत जशा त्या कथेमध्ये घडल्या. सगळ्यात आधी रितेश हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. रितेशला मुख्य रस्त्यावरून किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून त्याने काय केले? त्यानंतर अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेवमेंट. त्याने पाहिले की एक माणूस फुटपाथजवळ वेदनेने विव्हळत पडला होता. तेवढ्यात काय झालं? तिसऱ्या क्रमांकावर येईल अ थीफ केम रनिंग आउट ऑफ द शॉप. एक चोर दुकानातून धावत बाहेर आला. आणि मग एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. चौथी घटना होती द ग्रोनिंग मॅन जॉईंड द थीफ अँड रॅन अवे. तो जो माणूस वेदनेने विव्हळत होता तो उठला आणि चोरासोबत पळून गेला. त्यानंतर रितेश त्याच्या बॅगेसाठी परत दुकानात गेला तेव्हा काय झालं? पाचवी घटना आहे अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. एक मोठा कुत्रा रितेशच्या शाळेच्या बॅगेवर बसला होता. रितेशने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, पण 6व्या क्रमांकावर येईल द डॉग रिफ्यूज टू मूव्ह. तो कुत्रा जागेवरून हलायला तयार नव्हता. मग रितेशने त्या कुत्र्याला बिस्किटे देऊन बाजूला केले आणि शाळेत यायला निघाला. तेव्हा 7वी घटना घडली. द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल.
तो कुत्रा रितेशच्या मागे मागे शाळेपर्यंत येऊ लागला. आणि शेवटी काय झालं? 8वी आणि शेवटची घटना, द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. त्या कुत्र्याला त्याचा मालक सापडला. तर अशा प्रकारे आपण सर्व घटना योग्य क्रमाने लावल्या आहेत. मित्रांनो, आता आपण तुमचा प्रश्न 3, डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स, आपण आज समजून घेऊया. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर वाचून दाखवेन आणि त्याचा अर्थही समजावून सांगेन. चला तर मग सुरू करूया. Question number 1. Were the excuses given by Ritesh for his late arrival true? Give reasons for your response. म्हणजे रितेशने उशिरा येण्यासाठी दिलेली कारणे खरी होती का? तुमच्या उत्तरासाठी कारणे द्या. Ritesh's excuses for his late arrival were not true because he kept inventing new parts to his story and contradicted his own lies. For instance, his description of the dog changed from huge to a small puppy, proving he was making it all up. तर मुलांनो, याचं उत्तर आहे नाही. रितेशची कारणे खरी नव्हती. असं का? कारण तो सतत त्याच्या गोष्टीत नवीन नवीन गोष्टी जोडत होता आणि स्वतःच्याच बोलण्यात अडकत होता. उदाहरणार्थ, आधी तो म्हणाला की कुत्रा ह्यूज म्हणजे खूप मोठा होता आणि नंतर बोलता बोलता तोच म्हणाला की तो एक स्मॉल म्हणजे छोटा पिल्लू होता. यावरूनच आपल्याला स्पष्टपणे कळतं की तो ह्या सगळ्या गोष्टी मनाने बनवत होता. Question number 2. Did the teacher believe Ritesh's stories? How do you know that? म्हणजे शिक्षकांना रितेशच्या गोष्टींवर विश्वास बसला का? तुम्हाला ते कसे कळले? No, the teacher did not believe Ritesh's stories. This is because the teacher asks sarcastic questions to Ritesh, which reveals her irritation towards Ritesh's habit of cooking up excuses for coming late. Finally, it is confirmed that Ritesh is lying when his description of the dog changes and he calls it a puppy. याचं उत्तर पण नाही आहे. शिक्षकांना म्हणजे मिसेस सेन यांना त्याच्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसला नाही. हे आपल्याला कसं कळतं? कारण त्याला सरकास्टिक म्हणजे उपरोधिक प्रश्न विचारत होत्या, जसे की भूकंप वगैरे तर नाही ना झाला. यावरून त्यांची चिडचिड दिसून येते. आणि जेव्हा रितेश कुत्र्याबद्दल बोलताना आधी त्याला ह्यूज आणि नंतर पप्पी म्हणतो, तेव्हा तर शिक्षकांना नक्कीच कळतं की रितेश खोटं बोलतोय. Question number 3. Why did the teacher suggest that Ritesh should enter the story writing contest? शिक्षकांनी रितेशला कथालेखन स्पर्धेत भाग घेण्यास का सुचवले? Answer is, the teacher suggested that Ritesh should enter the story writing contest because she wanted to bring to his notice that whatever excuses he had made were false and she knew it. So teasingly she suggested him to enter the story writing contest. आता बघा, शिक्षकांनी असं का सुचवलं? कारण त्यांना रितेशच्या लक्षात आणून द्यायचं होतं की बाबा रे, तू जी काही कारणं सांगतो आहेस ती सगळी खोटी आहेत आणि हे मला चांगलंच माहीत आहे. म्हणून त्याला चिडवण्यासाठी किंवा टीझिंगली त्यांनी त्याला कथालेखन स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, कारण तो इतक्या चांगल्या आणि मोठ्या कथा बनवत होता, नाही का? Question number 4. What according to you is the best way to correct children who are regularly late to school? तुमच्या मते जी मुलं नियमितपणे शाळेत उशिरा येतात त्यांना सुधारण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे? Answer is, according to me, the children who are regularly late to school should be convinced about the importance of punctuality. Inform the parents that their child is often late to school and to kindly ensure that they are sent on time. Provide constructive punishments like giving them an additional assignment to do in the school. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमच्या मते काय करायला पाहिजे. इथे दिलेलं उत्तर एक उत्तम उदाहरण आहे. या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं म्हणजे मुलांना वेळेवर येण्याचं महत्त्व आपण इम्पॉर्टन्स ऑफ पंक्च्युअलिटी प्रेमाने पटवून दिला पाहिजे. दुसरा म्हणजे त्यांच्या पालकांना म्हणजे पेरेंट्सना याबद्दल कल्पना द्यायला हवी, जेणेकरून ते घरून निघताना लक्ष ठेवतील. आणि तिसरं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह पनिशमेंट्स म्हणजेच रचनात्मक शिक्षा द्यावी, म्हणजे अशी शिक्षा ज्यामुळे त्यांचा फायदाच होईल, जसं की शाळेतच एखादं जास्तीचं असाइनमेंट किंवा अभ्यास पूर्ण करायला लावणं. तर हे होते प्रश्न 3 आणि त्याची उत्तरे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचं शिकवणे आवडत असेल आणि या व्हिडिओमुळे तुमच्या अभ्यासात थोडी जरी मदत होत असेल तर कृपया आमच्या मेहनतीला एक लाईक करून पाठिंबा द्या. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची ही लहानशी कृती आम्हाला खूप प्रोत्साहन देते.
पुढे आहे प्रश्न चौथा. हा प्रश्न डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचवर आधारित आहे, ज्याला आपण रिपोर्टेड स्पीच असंही म्हणतो. डायरेक्ट स्पीच म्हणजे एखादी व्यक्ती जशीच्या तशी काय बोलली ते सांगणं, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ती व्यक्ती काय बोलली हे आपण आपल्या शब्दांत दुसऱ्याला सांगणं. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन 4. रिपोर्ट द फॉलोइंग इन इनडायरेक्ट स्पीच. आपल्याला काही वाक्य दिली आहेत जी रितेश आणि त्याच्या टीचर मिसेस सेन यांच्यातील संवादातली आहेत. ती आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलायची आहेत. 1. रितेश, मे आय कम इन मॅडम. पहिलं वाक्य बघा, इथे रितेश मॅडमला आत येण्यासाठी परवानगी मागत आहे. हा एक प्रश्न आहे, इट्स अ क्वेश्चन. म्हणून जेव्हा आपण याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलतो तेव्हा आपण आस्क्ड हा शब्द वापरतो. याचं उत्तर आहे रितेश आस्क्ड द टीचर वेदर ही कुड कम इन. इथे काय बदल झाले बघा. सेडच्या ऐवजी आस्क्ड वापरलं कारण हा प्रश्न आहे. आयच्या जागी ही आलं कारण आपण रितेशबद्दल बोलतोय. आणि परवानगीसाठी मेच्या ऐवजी त्याचा पास्ट फॉर्म कुड वापरला. सो मे आय कम इन मॅडम बिकम्स रितेश आस्क्ड द टीचर वेदर ही कुड कम इन. आता दुसरं वाक्य. इथे मिसेस सेन रितेशला म्हणतायत की रितेश, तू दुसऱ्या तासासाठी खूप लवकर आला आहेस. हे एक साधं विधान आहे, एक स्टेटमेंट. याचं उत्तर आहे मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट ही वॉज टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. इथे यू आरचं ही वॉज झालं आहे कारण डायरेक्ट स्पीचमधला सिम्पल प्रेझेंट टेन्स इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिम्पल पास्ट टेन्स होतो. यू म्हणजे रितेश म्हणून ही वापरलंय. तिसरं वाक्य, ज्यात रितेश त्याच्या उशिरा येण्याचं कारण सांगतोय. तो म्हणतोय की मी माझी बॅग दुकानात विसरलो होतो. हे वाक्य आधीच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. याचं उत्तर आहे रितेश सेड दॅट ही हॅड लेफ्ट हिज बॅग ॲट दी शॉप. जेव्हा वाक्य आधीच पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असतं तेव्हा इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा टेन्स बदलत नाही, फक्त प्रोनाउन्स बदलतात. इथे आयचं ही झालं आहे आणि मायचं हिज. चौथं वाक्य. इथे रितेश मॅडमची माफी मागत आहे. याचं उत्तर आहे रितेश टोल्ड द टीचर दॅट ही वॉज व्हेरी सॉरी. हे अगदी सोपं आहे. आय एमचा पास्ट टेन्स ही वॉज झाला, सो आय एम सॉरी बिकम्स ही वॉज व्हेरी सॉरी. आणि आता शेवटचं वाक्य. मिसेस सेन रितेशला एका स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनबद्दल सांगत आहेत. तिथे देअर्स म्हणजे देअर इज. याचं उत्तर आहे मिसेस सेन सेड दॅट देअर वॉज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. इथे सुद्धा प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स झाला आहे. इजच्या जागी वॉज वापरला आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 5 सोडवणार आहोत. लेट्स रीड द क्वेश्चन फर्स्ट. क्वेश्चन 5. Imagine there is a story writing competition in your school. Frame a notice about the same to be put up on a notice board. Cover the following points. तर मुलांना आपल्याला कल्पना करायची आहे की आपल्या शाळेत एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन म्हणजे कथालेखन स्पर्धा आहे आणि आपल्याला या स्पर्धेसाठी एक नोटीस म्हणजे सूचना तयार करायची आहे. या नोटीसमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे कव्हर करायचे आहेत, जसे की स्पर्धेचं नाव, ती कोणत्या इयत्तांसाठी आहे, दिनांक, वेळ आणि ठिकाण, कथा लिहिण्यासाठी किती वेळ दिला जाईल, विजेते निवडताना कोणते मुद्दे विचारात घेतले जातील, बक्षिसे काय असतील आणि भाग घेण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा. चला तर मग पाहूया की एक चांगली नोटीस कशी तयार करायची. कॉम्पिटिशन नेम ॲन्युअल स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. आपण स्पर्धेला ॲन्युअल स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन म्हणजे वार्षिक कथालेखन स्पर्धा असे नाव दिले आहे. लेवल्स. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड फॉर 2 ग्रुप्स. ज्युनियर कॅटेगरी V to 7, सिनियर कॅटेगरी 8 to 10. ही स्पर्धा 2 गटात होईल. ज्युनियर कॅटेगरी म्हणजे 5वी ते 7वीचे विद्यार्थी आणि सिनियर कॅटेगरी म्हणजे 8वी ते 10वीचे विद्यार्थी. डेट, टाइम अँड व्हेन्यू. डेट फ्रायडे ऑक्टोबर 24, 2025. टाइम 10 AM to 11 AM. व्हेन्यू स्कूल ऑडिटोरियम. इथे आपण स्पर्धेची तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे लिहिले आहे. ड्युरेशन. द टाइम लिमिट फॉर रायटिंग द स्टोरी विल बी 1 hour, दॅट इज 60 minutes. कथा लिहिण्यासाठी तुम्हाला 1 तास म्हणजे 60 मिनिटे मिळतील. Winners will be selected based on the following points: originality and creativity, plot and structure, character development, clarity and language. म्हणजे तुमची निवड ओरिजिनॅलिटी, क्रिएटिव्हिटी, प्लॉट, स्ट्रक्चर, कॅरेक्टर डेव्हलपमेंट आणि लँग्वेज या मुद्द्यांवर होईल. Prizes. The top 3 winners from each category will be awarded attractive prizes and a merit certificate. All participants will receive a certificate of participation.
प्रत्येक गटातील पहिल्या 3 विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि मेरिट सर्टिफिकेट मिळेल आणि भाग घेणाऱ्या सर्वांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेटही मिळेल. कॉन्टॅक्ट फॉर एंट्रीज. गिव्ह युअर नेम्स टू युअर इंग्लिश टीचर बाय ऑक्टोबर 20, 2025. तुम्हाला तुमची नावे तुमच्या इंग्लिश टीचरकडे 20 ऑक्टोबरपर्यंत द्यायची आहेत. आणि नोटीसच्या शेवटी आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी असे लिहू शकतो, अनलीश युअर क्रिएटिव्हिटी अँड लेट युअर इमॅजिनेशन रन वाईल्ड. वी लुक फॉरवर्ड टू युअर एन्थुझियास्टिक पार्टिसिपेशन. सेक्रेटरी, स्कूल कल्चरल कमिटी. तर अशा प्रकारे आपण सर्व मुद्दे वापरून एक परिपूर्ण नोटीस तयार करू शकतो. आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू फ्रेम अ नोटीस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.